ऍक्टिव्ह आहे ना तुझी? ऍक्टिव्ह आहे TVS रॉनिन. हां TVS. फोन आता अडकला माझा. फोन अडकला. हा व्हिडिओ असेच बनवतात. मग चला नंबर प्लेट घेऊन येतो पटकन. सो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल ट्रैवल विद विशाल. बच्चों को प्यार, बड़ों को नमस्कार. चलो कुछ एक्सप्लोर करते हैं यार. दोन महिने झाले नंबर प्लेटसाठी वाट बघतोय. फायनली आत्ता नंबर प्लेट आलेली आहे. 2 महिन्याने गाडीचे 2 हप्ते गेले. पाहू शकता TVS शोरूम आहे. आपण आला नंबर प्लेट आहे. त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे. इकडे गाड्या आहेत रायडर वगैरे. अप्पाची 160. ना फायनली आपल्याला नंबर प्लेट भेटलेली आहे. पाहू शकता मेडिकल किट, टूल किट, 2 नंबर प्लेट पुढचे 5चे, सर्व्हिस बुक आणि पाठी रेन कवर. सो गाइस फायनली नंबर प्लेट आलेली आहे गाडीची. आज सोमवार असल्यामुळं इकडे बंद असतं. बॅग तर आणली नाही, पिशवी दिली त्यांना. फटाफट निघूया, कामावर जायचं आहे आणि संध्याकाळी बघू आपण लावून घेऊया. चला इथून पहिले निघूया शोरूममध्ये. नंबर प्लेट भेटली आणि टूल किट नाही भेटलं होतं ते भेटलं. टूल किट भेटलं, नंबर प्लेट भेटली, मेडिकल किट भेटले आणि रेन कवर भेटलं, हेल्मेट आणि वेलकम किट. त्याच्यासाठी मला परत यावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मग कधी परत येऊया. फोन करणार आहे हेल्मेट वगैरे आलं की. चला मग निघूया इथून.
जाऊ शकतो. त्यांच्याकडून लावून नाही घेतली कारण नंबर प्लेट लावायला जो कवर आहे नंबर प्लेटचं ते नाही त्यांच्याकडे. ते डायरेक्ट लावणार होते पण मी म्हटलं डायरेक्ट नका लावू कारण मला नंबर प्लेट लावायचे आहे. त्याचे जे कवर असतात ते लावायचं आहे. म्हणून त्यांच्याकडून मी लावून घेतली नाही. तर आपण आता ते आपल्या लोकल गॅरेजला लावूया तिथे धामणीला. त्यांच्याकडून ते दोन्ही पण पाठचे आणि पुढचे नंबर प्लेट कवर असतात ते घेऊया. म्हणजे काय नंबर प्लेट सेफ राहील. नाही तर मध्ये तिथून रॅबिटच्या इथून तुटते आणि आपण आता रॅबिट नाही लावणार आहोत. रॅबिटच्या ऐवजी आपण स्क्रू नटबोल असतात त्याने ते फिटिंग करूया. म्हणजे कशी कधी काढायला झाली तर कधी प्रॉब्लेम आला तर काढून नवीन बसू शकतो. रॅबिटचा प्रॉब्लेम असतो की तो काढता येत नाही. हां एक तिथे इकून असते की नटबोल ढिले झाले तर मग ते पडून वगैरे जायचं असं सीन असतो. पण ते कुठं प्रॉब्लेम असा येणार नाही कारण आपण चेक करून गाडी निघून बाहेर काढतो त्याच्यामुळे. आणि जरी नंबर प्लेट पडला तरी नंबर प्लेट मतलब स्क्रू त्याच्यातला पडला तरी आपल्याला समजून जाईल कारण खडखड आवाज येईल. आपण लगेच चेंज करू शकतो. पण रॅबिट एकदा तुटला फक्त मग चेंज करायला प्रॉब्लेम जातो. चला आता गाडी कुठे पण फिरू शकतो. त्यावेळी एरियाच्या बाहेर घेऊन जायला थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा. पोलीसवाले अडकवतील किंवा काय असं वाटायचं. आता नंबर प्लेट आहे आता गाडी घेतच नाही. आता वाजले 11:29 म्हणजे आपण नाही म्हटलं तरी 10:10ला मी तिथून निघालो होतो धामणीतून. आपलं 1.5 तासात काम झालेलं आहे. नाही म्हटलं तरी अर्धा तास आपला इथे शोरूमला गेला. बाकीचा टाईम येण्या जाण्यामध्ये बोले आलो आपण एकदम काय फास्ट नाही आलो. फर्स्ट सर्विस आपल्या गाडीची झालेली आहे. सेकंड सर्विसचा टाईम झाला आहे कारण गाडी लगभग 1955 किलोमीटर चालली आहे. त्याच्यामुळे सेकंड सर्विस करायचा टाईम झाला आहे. सेकंड सर्विस आपण सेकंड सर्विस कुठं नाही करणार चिपळूणला करूया. एकदा व्यवस्थित एक सेकंड सर्विस करून घेऊया कारण इथं आपण केलेली होती ती टेम्पररी होती. आपल्याला आता ही काय ती मशीन असते एरर मशीन ती लावून आपल्याला पूर्ण गाडी चेकअप करून घ्यायचे. ब्रेक पॅड चेंज करावे लागणार आहे. फायनली रस्त्यावरचं एक टेन्शन गेलं. नंबर प्लेटमुळे जाम घाबरायचं मी. तसंही पोलीसवाल्यांना सांगितलं की नवीन गाडी आहे नंबर प्लेट अजून आली नाही तर ते थोडे मॅनेज करायचे सोडायचे. पण 2 महिने होऊन गेले होते कारण गाडी मुंबईतून इकडे ट्रान्सफर केली आहे देवरुखला. आणि मी नंबर प्लेट 08 घेतली. मुंबईची नंबर प्लेट घेतली नाही रत्नागिरी नंबर प्लेट घेतली. त्याच्यामुळं थोडासा टाईम गेला. आणि शोरूमवाल्यांचं बोलणं आहे ते बोलतात नंबर प्लेट ट्रान्सफर केली RTO ट्रान्सफर तर लेट होते नंबर प्लेट. मला बरोबर गाडी घेऊन 2 महिन्याच्या वरती झाले. आणि माझी आज नंबर प्लेट आली आहे. आणि आपल्याला आता 2च्या ड्युटीला जायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकर चाललं आहे. पण ही आपली लाल परी समोर चालले ते काय आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे. घाटामध्ये तर अजून प्रॉब्लेम करेल त्याच्यामुळे आपण
लालपरीला ओव्हरटेक करून जाऊया. नाही तर या पुढे जो नागमोडी वळण आहे त्याच्यामध्ये जाम प्रॉब्लेम होतो. पुढचं काही दिसत नाही, गाडी कधी ब्रेक मारेल ते समजत नाही. मग आपण जाऊन त्याला चढतो. आणि असं इन्सिडेंटली माझ्या डोळ्यासमोर पहिलं ह्या रोडला. त्याच्यामुळे पाठीमागं राहायचं म्हटलं तर लई भीती वाटते लालपरीच्या. कारण त्यांचे ब्रेक एकदम डेंजर असतात आणि ड्रायव्हर एकदम हेवी असतात. अचानक कुठल्याही टर्निंगमध्ये ते लोक गाडी उभी करतात. हे बघितलं काय बोलणार आता. रॉंग साईडने आपण गाडी काढली कारण ती बस तिथेच थांबली होती. चांगली रावलं काढवलीच. फायनली बरोबर पोचलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. किधर गया था?